नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे द्वितीय वर्ष कला मराठी अभ्यास पुस्तक साहित्य रंग सत्र दुसरे 2020 पासून बदललेला जो पाठ्यक्रम आहे त्याअंतर्गत साहित्य रंग हे ललित गद्य लेखनाचा संग्रह आपल्याला अभ्यासायला आहे. आणि साहित्य रंगामधील जो दुसरा लेख आहे तो आहे परिनिवृत्त विद्याभास्कर मणिशंकर उपाध्याय आणि याचे लेखक आहेत कॉम्रेड शरद पाटील. हा लेख बघण्यापूर्वी आपण शरद पाटील यांचा परिचय बघूया. कॉम्रेड शरद पाटील, जन्म 17 सप्टेंबर 1925, मृत्यू 12 एप्रिल 2014. प्राच्य विद्यापंडित, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि कृषी संस्कृती, बुद्धविचार व अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र यांची नव्याने वैचारिक मांडणी करणारे, जातीव्यवस्थेविरोधात प्रखर लढा देणारे ज्येष्ठ विचारवंत. त्यांनी दास शूद्रांची गुलामगिरी, इंग्रजी व मराठी खंड, अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र, मार्क्सवाद, फुले आंबेडकरवाद, जाती व्यवस्था, सामंती सेवकत्व, कास्ट शेड्यूल, सर्व्हिट्यूड, व्हॉल्यूम 2, भारतीय तत्त्वज्ञान व नास्तिक मत, रामायण महाभारतातील वर्णसंघर्ष, इंग्रजी व मराठी खंड, बुद्ध, भिक्खू आनंद, धम्म आनंद, वधू विशाखा, पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी राज्याची भूमिका, नव्या धोरणासाठी संघर्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे धोरणात्मक निवेदन व घटना, जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती, प्रिमिटिव्ह कम्युनिझम, मातृसत्ता, स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद आदी ग्रंथांचे लेखन केलेले आहे. आता आपण बघूया त्यांनी लिहिलेला आणि आपल्याला अभ्यासायला असलेला परिनिवृत्त विद्याभास्कर मणिशंकर उपाध्याय यांच्याविषयीचा लेख. पाटिल साहब, ओम कहिए. शिवसूत्राणी का प्रारंभ ओम से किया जाता है. आप भले ईश्वर को न मानते हो, मेरे लिए कहिए. आप मेरी चरण वंदना नहीं करते, मत कीजिए, किंतु मेरे लिए. पंडितजी व्याकुळतेने पाहत होते. माझ्या मनात व्यावहारिक विचाराला या म्हाताराने पाणीनी शिकवायचं नाकारलं तर. कष्टाने माझ्या ओठातून शब्द ठिबकला, ओम. पंडितजींचा चेहरा उजळला. तडजोडीच्या प्रभावातूनही माझं मन अकारण सुखावलं. 66 साली दीर्घ स्थानबद्धतेतून सुटताच इंटेन्सिव्ह रिसर्चसाठी मी बडोद्याला आलो होतो. संस्कृत अध्ययनाची गरज मी माकपचे नेते कॉम्रेड चंदूभाई पाटील यांना बोलून दाखवली. ते मला त्यांच्या माजी संस्कृत शिक्षकांकडे घेऊन गेले. संस्कृत शिक्षक व्याह्यांकडे बसले होते. आओ आओ चंदूभाई. गर्द काळ्या भुवया नाडून तेजस्वी डोळ्यांनी पाहणाऱ्या, राग व अनुराग दोन्ही टोकात प्रस्फुरित होऊ शकणाऱ्या जाड अधरोष्टातून आवाज आला. बसल्यानंतर निरखून पाहिलं. व्यवहारासमोर ज्ञान बसले होते. चंदूभाईंनी प्रयोजन सांगितलं. ज्ञान अनंत हस्तेच बसले होते. नकाराचा प्रश्न नव्हता. मग मी भीत ट्युशन फीचा प्रश्न विचारला. काहीही देऊ शकत नव्हतो तरी. अरे पाटील साहब, हम विद्या नहीं बेचते, पढिये निःशुल्क. नंतर किमान वर्षभर ते अध्यापन करीत राहिले. 42 वर्षाच्या शूद्र शिष्याचे पण संबोधन पाटील साहब राहिले. कधी तुम नाही, नेहमी आप. मला संस्कृतचे व्यावहारिक ज्ञान पाहिजे होते. मी शिकावे म्हणून प्रथम महिनाभर ते माझ्या निवासस्थानी कॉम्रेड कृष्णराव गायकवाडांच्या घरी येत राहिले. त्यांनी अशा रीतीने शिकवले की पाणीनी शिकल्याशिवाय गत्यंतर नाही असा निर्णय मला घ्यावा लागला. मी निर्णय सांगितल्यानंतर विजयानंदाने ते म्हणाले, पढिये पाटील साहब, भगवान पाणिनी को. त्यांचे डोळे खोडसाळपणे लुकलुकले. किंतु पाटील साहब, पाणिनी का अध्ययन आचार्य के घर पर होता है. पधारिये हमारे गरीब खाने पर, बडा आनंद रहेगा. त्यांचे हे नेहमीचे उदान होते, आनंद. डभोईया पोळमधल्या एका बोळाला बंद करणारं एक मंदिर. वाड्याच्या दरवाजातून आत जाताच समोर एक कुवा. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी 4 वाजता विचारत जाऊन आत पाऊल टाकले. कुव्यातून पाणी शेंदून काढून केवळ लंगोट कसलेले पंडितजी शंकराचा जप करीत पोहरे अंगावर उपडे करीत होते. त्यांच्या मागे मंदिर. पुढे उजवीकडे हात दाखवत निथळणाऱ्या शब्दांनी ते म्हणाले, तशरीफ रखिये पाटील साहब, अभि आया. मी त्यांच्या साठीतही गोऱ्यापान तेजपुंज दिसणाऱ्या व कमावलेल्या शरीरापुढे नतमस्तक होत बैठकीत शिरलो. खाली ही बैठक व आज स्वयंपाकघर. वर एक मोठी खोली.
मागे मंदिराची गच्ची व शेवटी पिंजऱ्यासारख्या 2 खोल्या. मंदिराच्या डोक्यावर माझे गुरुकुल बनले. पंडितजी तक्क्याला टेकून बसले. पाटील साहब आप पाटील तो क्षत्रिय होते हे ज्ञान यज्ञ सुरू झाला. शिकवताना ते मधूनच व्यक्तिगत जीवनाच्या पाऊलवाटेकडे वळायचे. पाटिल साहब, मेरी माँ ने बार बार चेतावनी दी थी, बेटा भिक्षुकी मत करो, भिक्षुकी गृहस्थों की गुलामी होती है. हरिद्वारच्या गुरुकुलात 12 वर्ष शिकलेला, हिमालयासारखा हिमधवल झालेला त्यांचा माथा स्वातंत्र्याच्या ढगांना मग स्वाभिमान स्पर्श करी. ते जयश्री हायस्कूलमध्ये संस्कृत व संस्कृत महाविद्यालयात न्याय शिकवीत. सणावाराला एक चमत्कारिक दृश्य नेहमी दिसे. एक छोटा, क्रूश, गोरा व तरुण देह मागून येऊन लाकडासारखा पंडितजींच्या चरणांवर पडे. ते कल्याण भव पुटपुटत उत्थापन देत उभे राहत व उठवीत म्हणत, शू करे छे डॉक्टर साहब. महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे लीडर डॉक्टर A.N. जानी. मग साधा सण असला तर पंडितजींच्या पायाशी 10ची नोट ठेवीत. विशेष असला तर धोतर जोडा व नारळ. मी मात्र त्यांना कधीच काही देऊ शकलो नाही. त्यांनीही काही अपेक्षा केली नाही. गायकवाडांनी घर विकल्यानंतर माझी राहायची जेवायची आबाळ आहे असं त्यांना कुठेतरी कळलं. ते पुन्हा पुन्हा म्हणायचे, पाटिल साहब आप तकलीफ में हैं, आइए हमारे घर, जो रुखा सुखा है खाइए हमारे साथ. ते वैदिक काळातच राहत होते, पण ते काष्टाध्यापक होते, घोराध्यापक नाही. अंधार पडून जाई, दुसऱ्या प्रकाशात ते बोलतच राहत. धाकटी सून येऊन लाईट लावून खाकरून त्यांना जमिनीवर उतरायचा प्रयत्न करी. तिला ते थयू बेटी आऊछू बेटी सांगत राहत. फार अंधार पडला की ते माझ्या ज्ञानाच्या हवेला कौतुकाने लबाडी म्हणत आणि संपवीत. मध्येच थांबून माझ्या पलीकडे पाहत ते म्हणाले, पाटिल साहब मैंने एक विधवा से विवाह किया था. मग गच्चीच्या शेवटी असलेल्या एका पिंजरेवजा खोलीकडे विषण्णतेने पाहत ते म्हणाले, मेरे क्रोधी स्वभाव से मेरी पत्नी पागल बन गई. देखिए मेरे क्रोध का फल. त्यांची नजर जेथे स्थिरावली तेथे मी पाहिलं. वस्त्र व केसांच्या झिंज्या झालेली एक वृद्धा गजांना धरून उभी होती. अंधाराला चाकार यावा अशा चेहऱ्याच्या खडकांमधून 2 मोठे डोळे स्निग्धपणे पतीकडे एकटक पाहत होते. कधी आम्ही खालच्या बैठकीत बसत असू. त्यांचा वडील मुलगा दाहोदहून आला होता. तिथे संस्कृतचा प्राध्यापक, वडिलांसारखा देखणा आणि विद्वान. अद्ययावत राहणी, पायमोजे व बूट चढवून बाहेर गेला आणि काही राहिले म्हणून अनावधानाने बुटांसह आत आला. पंडितजी गरजले. बेवकूफ. मुलगा विजेचा धक्का दिल्यासारखा बाहेर गेला. बूट काढून ठेवून आत आला आणि वडिलांचे पाय धरले. पंडितजींच्या पारदर्शक चेहऱ्यात धावून आलेलं रक्त ओसरत होतं. मुलांच्या डोक्यावर हात ठेवून ते क्षमापर, आत्मग्लानीपर पुटपुटले. पंडितजी माझ्यावर मात्र कधी रागावले नाहीत. तसे प्रसंग मात्र येत. प्रथम अध्यायाच्या इको गुणबुद्धा या 3ऱ्या सूत्राचं निरूपण चालू होतं. गुणप्रक्रियेत अ अक्षर अच राहतं आणि वृद्धी प्रक्रियेत अ अक्षराचा आ होतो. मी विचारलं, पंडितजी गुण में अ छोड़कर बाकी स्वरों को विकार होता है, वृद्धि में तो अ को भी विकार होता है, अ को गुण होने पर भी वह गुणहीन रहता है, ऐसा क्यों? पंडितजींच्या पारदर्शक चेहऱ्यावर रक्त धावलं. त्यांचे ओठ रागाने थरथरले. मग ओढ दाबून त्यांनी रक्त मागं परतवलं. विकल कठोरपणे ते म्हणाले, बाद में बताऊंगा, अभी पढ़ाई खतम. मग ते अनेक दिवस व्याकरणावरचे ग्रंथ चाळत राहत. शिकवणे चालूच राही. मग त्यांना ग्रंथात वा ग्रंथाबाहेर उत्तर सापडे. उत्तर सापडल्यानंतर ते अधीरतेने माझी वाट पाहत राहत. मी येण्याअगोदर अंघोळ आटपून ते असं नसतं असत. मी आत येतो न येतो ते बालकाप्रमाणे अत्यानंदाने उद्गारत, पाटिल साहब आपके सवाल का जवाब मिला, पूछिए क्या? बताइए पंडित जी, बहुत ढूंढना पड़ा, आप सवाल ही ऐसे पूछते हैं. विजयानंदाने अर्धोन्मिलित डोळ्यांनी दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवून मला जणू काय निग्रहस्थानी नेत ते म्हणाले, स्वयंमेव गुण है. त्यांची वाङ्मयीन श्रद्धास्थाने 2 होती. पहिला कालिदास आणि दुसरा माघ. मधूनच मी कुणाची तरी चर्चा छेडायचो. इस पंक्ति में कालिदास जी ने यह शब्द पदपूर्णार्थ डाला है. अरे पाटिल साहब, यह दारिद्र्य तो दूसरे कवियों के लिए है. कालिदास जी को तो सरस्वती जी प्रसन्न थी. माघची कठीण कविता विचारली की ते नेहमीप्रमाणे आधी सस्वर पाठ करीत, मग डोळे मिटून नागाप्रमाणे डोरायला लागत आणि उदान म्हणत, वाह वाह क्या प्रयोग किया है माघजीने. मग त्या शब्दप्रयोगाची व्याकरणात्मक पेचीदगी पुरजे खोलून दाखवीत. त्यांच्या अध्यापनाची ही खास हातोटी होती. माझ्यावर त्यांचे पुत्रवत प्रेम जडले. त्यांच्या वर्तुळात ते माझा विषय काढायला लागले. कॉम्रेड वसंत मेहेंदळे जयश्री हायस्कूलातले त्यांचे सहकारी. एके दिवशी ते मला म्हणाले, तुम्ही म्हाताऱ्यावर भलतीच छाप टाकलेली दिसते. तो म्हणतो की मुझे ऐसे छात्र मिले हैं कि मेरे ज्ञान का गंज झाड़ देते हैं. या जवळीकीचा फायदा घेऊन मी त्यांना विचारलं, पंडित जी बौद्ध कवी अश्वघोष के बारे में आपकी क्या राय है?
ते उत्तरले, वह तो महाकवि थे, फिर उनकी कोई भी कविता कोई भी संस्कृत पाठ्यपुस्तकों में क्यों नहीं? पुन्हा तोच रागावेश, पुन्हा तेच दमन, पुन्हा तेच उत्तर आणि मग पुन्हा तोच शोध. पण उत्तर दिलं त्या दिवशी ते गंभीर होते. पाटील साहब, बौद्ध लेखक पाणिनी मान्य प्रयोग नहीं करते. मी प्रतिवादादाखल विचारलं, आर्ष प्रयोग पाणिनी से अलग है? जी हाँ. तो वह शुद्ध और बौद्ध के अशुद्ध क्यों? पंडितजी मौन राहिले. सार्वत्रिक निवडणुकात चंदूभाई विधानसभेला उभे राहिले. पंडितजी त्यांच्या मतदारसंघात. त्यांचं मत वजनदार, माझ्यावर त्यांची मर्जी, म्हणून चंदूभाई मला त्यांच्याकडे घेऊन गेले. चंदूभाईंनी विषय काढताच पंडितजी कडाडले, राजनैतिक लोक बदमाश होते हैं. विषय बदलून मी चंदूभाईंना तेथून काढलं. काही महिन्यानंतर शिकवताना अचानकपणे पंडितजींनी मला विचारलं, पाटील साहब, आपका समाजवाद मुझे बताइए. मी धर्मसंकटात पडलो. ज्या माणसाला भुट्टोजी दीक्षित मुखोद्गत होता, काशीच्या विद्यावारिधी पेपर्सचा जो 3 पैकी 1 परीक्षक होता, त्याला देशाचा पंतप्रधान माहीत नव्हता. राजकारण्यांचा तर कमालीचा तिटकारा होता. सांख्य तत्त्वज्ञानावरचे त्यांचे श्लोकबद्ध भाष्य गुजरात सरकारने दुर्लक्षिले होते, याचा ते संतापाने उल्लेख करीत. मी त्यांना प्रतिप्रश्न केला, पंडित जी, आपका सांख्य दर्शन पर जो श्लोकबद्ध भाष्य है, उसकी संभावना शासन कैसे करती है? उसरून पंडितजींनी शासनकर्त्यांना लाखोली वाहिली. ते शांत झाल्यानंतर मी म्हणालो, तो पंडित जी, जब समाजवाद आएगा तब हम आपको प्रशस्त रमणीय गुरुकुल खोल देंगे. पात्र छात्र आपको सुपुर्द कर देंगे और आपको तथा आपके छात्रों को किसी चीज़ की कमी नहीं रहने देंगे. समाजवादी शासन सभी चीज़ों का निःशुल्क प्रबंध करेगा. बस आप लिखिए और पढ़ाइए. पंडित जी मला नेहमी म्हणायचे, पाटिल साहब, कौन पाणिनी पढ़ना चाहता है? ये आयुर्वेद के विद्यार्थी आते हैं, कुछ श्लोकों का अर्थ समझते हैं, फुर्र करके उठ जाते हैं. 10 साल के बाद पाणिनी सीखने के लिए आपके जैसा छात्र मेरे पास आया है. आता त्यांचे डोळे भरून आले. सद्गदित होऊन ते उद्गारले, क्या समाजवाद ऐसा होगा? तो पाटील साहेब, समाजवाद आना चाहिए. आणि मग या ज्ञानवृक्षावर वीज कोसळली. एकदा नाही, 2दा जयश्री हायस्कूलच्या स्टाफरूममध्ये त्यांचा कशावरून तरी झगडा झाला. मुख्याध्यापकांनी त्यांना दोषी धरलं. ते राजीनामा ठेवून निघून आले. पण वृक्ष उभा होता. माझी शिकवणी चालू राहिली. मग दुसरा अशनिपात संस्कृत महाविद्यालयातच झाला. ते क्रोधाविष्ट होऊन मला विचारायला लागले, क्या पाटिल साहब, मुझे न्याय पढ़ाना नहीं आता है? आपकी क्या राय है? कौन कहता है ऐसा? वह प्रिन्सिपल का बच्चा. तेथेही ते राजीनामा ठेवून आले होते. मुलं 2च. धाकटा मुलगा मंदबुद्धी, BAला पास होणार नव्हता. चरितार्थाकरता पंडितजींनी भिक्षुकी सुरू केली. अग्निपुरुष काळवंडला. हिमालयाचा माथा झुकला. शिकवणे विमनस्क झाले. महावैयाकरणाचा जणू खरोखरच भिक्षुक झाला. भिक्षुकापासून काय घ्यायचे? मी तो ज्ञानयज्ञ स्वतःच बंद केला. भारतीय तत्त्वज्ञानावरची त्यांची 3 श्लोकबद्ध भाष्य त्यांनी मला भेट म्हणून दिली होती. ईश्वर स्वरूपम, चतुसूत्री व ब्रह्मसूत्र. भाष्यलोचनस्व अधिकरणत्रयी. हस्ताक्षरात त्यांनी लिहिले आहे. बंधुवर्ग श्रीयुत शरद पाटीलजी को सप्रेम समर्पित. म व उपाध्याय. तारीख 15/9/66. शिष्याला बंधुवर्य म्हणणारा आचार्य. पहिली कृती गांधीजींना समर्पण केली आहे. तत्त्वज्ञानात ते न्याय, सांख्य व वेदांत या 3 तत्त्वज्ञानांच्या समन्वयाचे समर्थक आहेत. सृष्टिक्रमात ते भौतिकवादी चार्वाक मताशी समन्वय करतात. वर्णाश्रम धर्म व जातीव्यवस्था यांचं खंडन करून ते समतेचा पुरस्कार करतात. या समन्वयवादी आध्यात्मिक दृष्टिकोनातून ते बौद्ध व जैन तत्त्वज्ञानांचा परामर्श घेतात. हा पुनर्जीवनवादच आहे, पण हेच संस्कृत भारतीय मन आहे. समाज परिवर्तक प्रबोधनासाठी हा संस्कृतीचा ठेवा हस्तगत आत्मसात करण्याशिवाय तरणोपाय नसतो. तो वेळ व वकुबानुसार विनम्रतेने व चिकित्सकतेने घेतल्यामुळे मी दासशूद्रांची गुलामगिरी लिहू शकलो. हीच माझी पंडितजींना मृत्योत्तर गुरुदक्षिणा आहे. हा लेख सत्यशोधक मार्क्सवादी नोव्हेंबर 1982 या नियतकालिकातून घेतलेला आहे.